पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या मामांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। तर आता बीडमध्ये चक्क सरपंचाचं अपहरण करून हत्येचा प्रकार समोर आलाय। मशाजोग नावाचं हे गाव, ज्याचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली। देशमुख यांच्या हत्येविरोधात अख्खं गाव रस्त्यावर आले। खुद्द मनोज जरांगे पाटीलही मशाजोगमध्ये पोहोचलेत। कसा घडला हा प्रकार हेच या व्हिडिओतून सांगतोय। तारीख 9 डिसेंबर 2024 वार सोमवार। सरपंच संतोष पंडितराव देशमुख त्यांच्या टाटा इंडिगो कारमध्ये केजवरून मशाजोगच्या दिशेने निघाले। गाडी आतेभाऊ शिवराज चालवत होता। कार डोनगाव फाट्याजवळ आली। टोल नाक्याजवळ गाडी थांबली। तिथून गाडी पुढे निघताच एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आडवी आली। तिचा नंबर होता MH44 Z9333। या गाडीतून 6 लोक खाली उतरले। एकानं थेट दगड देशमुखांच्या कारच्या दिशेने भिरकावला आणि काचेचा चुराच झाला। दुसऱ्यानं थेट दरवाजाला हात घातला आणि संतोष देशमुखांना खेचत खाली ओढलं। तिथंच देशमुखांवर काठीनं हल्ला सुरू झाला। या सर्वांनी मिळून संतोष देशमुखांना स्कॉर्पिओ टाकलं आणि गाडी केजच्या दिशेनं भरधाव निघून गेली। घाबरलेला आतेभाऊ शिवराजनं पोलिसांना फोन लावला। माहिती मिळताच पोलिसांचे 2 पथकं केजकडे रवाना झाले, पण तोवर फार उशीर झाला होता। केजकडे जातानाच नांदूर घाट रस्त्याच्या दहिटणा फाट्यावर पोलिसांना काहीतरी दिसलं आणि जे थांबवण्यासाठी जो अट्टहास केला होता त्याची माती झाली। संतोष यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत घाटात पडला होता। अंगावर मारहाणीच्या खुणा आणि अंगावर शस्त्राचे अनेक वार होते। संतोष यांची हत्या का करण्यात आली? या हत्येचे आरोपी नेमके कोण? अपहरण झालेली स्कॉर्पिओ कुठे गेली? अजून काहीच कळलेलं नाहीये। अख्खं गाव आता रस्त्यावर उतरलंय। जरांगे कुटुंबाला भेटलेत। खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रकरण लावून धरलंय आणि पोलिसांना सवाल केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।